पराभव समोर दिसतोय. मग लोकांना धूळपेक करण्यासाठी, काहीतरी खोटं पसरवण्यासाठी, लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरून देण्यासाठी मग आता कुठंतरी निष्ठेच्या गप्पा मारायच्या. अरे ह्या माणसाची निष्ठा कोणाशी आहे? निष्ठा 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 म्हणून काय मतं मिळत नाही हो. आज आपल्याला काय पाहिजे? माझ्या दृष्टीनं माझ्या जनतेची निष्ठा पाहिजे. मी माझ्या लोकांशी, माझ्या मतदारांशी मी प्रामाणिक राहिलो तर ती निष्ठा आहे. मी 5 वर्ष मतदारसंघात यायचं नाही, शेवटच्या 4 महिन्यामध्ये मग निष्ठा 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 करत ओरडत राहायचं, त्यानं लोक फसणार नाही. आता काहीतरी लोकांच्या भावनेला साथ घालायची आणि काहीतरी खोटं नाटं चित्र उभं करायचं, हा जरी प्रकार चालू असला तर आपल्याला त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आपण हे पाहायचं. माझं तर म्हणणं आहे, मी नेहमी सांगत असतो, मी जाहीरपणे आता कॅमेऱ्यासमोर आव्हान देऊन सांगतो, मी बोलतो एक आणि ते उत्तरं देतात दुसरी. मी सांगितलं की 5 वर्षात तुम्ही काय केलं एक काम दाखवा. माझी कामं सोडू ना, नाहीतर त्यांना सवय मी केलेली कामं ते स्टॅम्प मारायचा आणि आपल्या नावानं खपवायचा असा प्रकार चालू आहे. अहो तुम्ही आलाच नाही, लोकांना भेटलेच नाही, कामं केलीच नाही, तर मग कामं तुमच्या नावावर येणार कशी? पण आकडे मात्र मोठे. तशा प्रकारे इतकं मोठं चढून वाढून दाखवतात की हायवे मी केलं, 19,000 कोटी रुपयाचा हायवे केला. तर मला सांगा, कुणाला दिसला का 19,000 कोटी रुपयाचा हायवे? हां, तो माणूस तरी दिसला पाहिजे ना हायवेचं करायला. आता काहीतरी चॅनलवाले मला मगाशी भेटले, म्हणजे त्यांनी सांगितलं खेडमध्ये भाषण केलं की 19,000 कोटी रुपयाचे हायवे केले. एकही रुपयाचा निधी त्यांनी हायवेसाठी आणला नाही. नारायणगावच्या बायपासला खोडदला काहीतरी 20 कोटी रुपयाचा अंडरपासचा निधी जो आणला आहे, त्याचं अजून काम चालू झालं नाही, त्याचं मी क्रेडिट द्यायला त्यांना तयार आहे. मी केलेल्या बायपास असेल, खेड सिन्नर रस्ता असेल, 1810 कोटी रुपयाची कामं 100% माझं. आणि हे करताना नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी स्पष्ट सांगितलं, खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीनुसार हे 5ही बायपासेस आणि हा रस्ता मी केलेला. नितीन गडकरीचं भाषण मी सोशल मीडियावर टाकलं आहे, तरी हा लबाडासारखा हायवे मी केला आहे. अरे कुठला हायवे केला आहे? तुला त्याचं घर आहे ना ते ताई कोल्हेमळा, त्या कोल्हेमळ्याला 5 वर्षे 2 फरलांग रस्ता आहे, 3 फरलांग. त्याचं भूसंपादन करण्यासाठी 20-25 कोटी रुपये लागत होते. त्या लोकांनी आंदोलन केलं त्याच्या घरापुढं, कोल्हेमळ्यातल्या त्याच्या घरापुढं कोल्हे मंडळीने आंदोलन केलं. बघा, त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्याला काम नाही करता आलं. शेवटी मला उभं राहावं लागलं. मी जाऊन बसलो, मुख्यमंत्र्याकडे प्रश्न मांडला, मुख्यमंत्र्यांनी सही केली, रवींद्र चव्हाणांनी त्याच्यावर मंजुरी दिली आणि बजेटमध्ये त्याला 27 कोटी रुपये भूसंपादनासाठी आलं. तरी तो लबाडासारखा ते पत्र दाखवते कुठंतरी कुणाला लिहिलेलं. तुमचा अशोक बापू म्हणजे वेगळं रसायन, त्याचं काय सांगूच नका. तर अशी खोटी नाटी पत्र टाकायची, मी केलं दाखवायचं. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये मला सांगा, त्यांनी काय असं इतकी टांग मारतो लोकांना की मी भाषण केलं, मांडणी केली, सुप्रीम कोर्टाला पटवून दिला. सुप्रीम कोर्टानं तुझा संबंधच काय? राज्य सरकारचे वकील 10 वकिलाची फौज राज्य सरकारनं तिथं अपॉइंट केली. त्या वकिलाने आपली बाजू मांडली. वकिलाबरोबर आमच्या चर्चा झाल्या की काय मांडलं पाहिजे, वस्तुस्थिती काय, बैलगाडा क्षेत्र काय, बैलाची धावण्याची क्षमता काय, हे सगळं आम्ही मांडलं. पण याने सगळं काय आपल्या नावावर खपवून घेतलं. घे बाबा खपवून तुझ्या नावावर. बैलगाड्या शर्यती चालू तर झाल्या. आमच्या दृष्टीनं ती आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की ही 5 वर्षामध्ये आपण अक्षरशः पाठीमागं आलो आहे. एकही काम झालं नाही. पुणे नाशिक रेल्वे नुसता प्रचारासाठी त्यांनी वापर केला, पण रुपयाचं काम झालं नाही. कुठे एकही इंच रेल्वेची फाईल, रेल्वे तर सोडा, रेल्वेची फाईलसुद्धा 1 इंच इथून इथं हललेली नाही. आता मला त्याच्यात लक्ष घालायचं आहे. आज त्यांनी त्याच्यामध्ये 16,000 कोटी रुपये रेल्वेची प्रकल्पाची किंमत लिहिली आहे. ती किंमत आज 24,000 कोटी रुपयावर गेली आहे. मला सांगा, उद्या विरोधी पक्षाचा खासदार तिथं निवडून गेल्यावर दिल्लीमध्ये
25,000 कोटी रुपये एका प्रकल्पाला लागत असतील तर सरकार विरोधी पक्षाच्या खासदाराला देणार की मोदीजींच्या विचाराच्या खासदाराला देणार? हा विचार आपल्याला करायचा. दुसरा विषय मोदीजींच्या बाबतीत तर झालं. उद्या राज्यातलं येणारं सरकारसुद्धा आपल्याच विचाराचं असणार आहे. तिथं पुन्हा एकदा एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते अजितदादा पवार हे तिघांचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये ऑक्टोबर 2024ला येणार. त्यावेळेला ह्या राज्य सरकारची ताकद, केंद्र सरकारची ताकद मिळून मला ह्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी आपली सगळ्यांनी पाठबळ द्या, हे या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आणि आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 13 मेला आपण सर्वजण महायुतीच्या पाठीमागं उभे राहून नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी धनुष्य आपलं घड्याळाच्या चिन्हावर मला मतदान करा, एवढीच विनंती करून थांबतो.